अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यांना हाताशी धरून काहीतरी पसरवलं जातंय म्हणण्यापेक्षा बगल बच्चांना बळी दिलं जातंय. आम्ही जे अपूर्ण नुकसानीचे दावे करणार आहोत, फौजदारी दावे करणार आहोत, त्यांची हिंमत असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी. बगल बच्चांवर अपूर्ण नुकसानीचे दावे आम्हाला करावे लागत आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका केलेली नाही. आम्ही जो समता पॅटर्न आहे, समताच्या माध्यमातून जे समाजोपयोगी कामं आम्ही करतो आहोत त्याला प्रसिद्धी दिली. त्याच्यामुळे समता या नावाची त्यांना ॲलर्जी झाली असं मला दिसतं. समताच्या माध्यमातून शेकडो गोरगरीब लोकांना घरपोच जेवणाचे डबे रोज पोहोचवले जातात. समताच्या माध्यमातून 3.5 महिने कोरोनाच्या काळामध्ये हजारो नागरिकांना आम्ही जेवण दिलं. समताचं माणुसकीचं मंदिर असेल, समताचं उद्योग मंदिर असेल, समता स्टडी पॉईंट असेल, तर प्रत्येकाला जे समोर समता नाव दिसतंय त्याच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचं ठरवलं. त्यांना समता या नावाची एवढी ॲलर्जी आहे ना, त्यांनी समताची निवडणूक लढवावी ना. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. ठीक आहे, समताची निवडणूक नाही, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. पण हे न बोलता आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि आदरणीय शंकररावजी काळे आणि आदरणीय शंकररावजी कोले यांनी आयुष्यभर एक तत्त्व पाळलं बघा. संजीवनीने कधी कोळपेवाडी कारखान्यावर टीका केली नाही, कोळपेवाडी कारखान्याने कधी संजीवनीवर टीका केलेली नाही. त्यांच्याही देवयानी बँक आहे, संजीवनी पतसंस्था आहे, आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही. त्यांनी हे तत्त्वसुद्धा आदरणीय शंकररावजी कोले आणि शंकररावजी काळे साहेबांनी हे जे घालून दिलेले अलिखित नियम आहे हे त्यांनी पाळावेत, एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे. आणि हे जे काही आमच्याविरुद्ध तक्रार करणारे लोक आहेत ना, मी खरं एक दादा तुम्हालाही माहीत नाही, मी एक पुस्तक लिहितो आहे. पुस्तकाचं नाव आहे साठवणीतल्या कटू आठवणी. समताचे टॉप 20 थकबाकीदार जे आहेत त्यांची आम्ही वसुली कशी केली त्याच्या या आठवणी या पुस्तक रूपाने मी प्रकाशित करणार आहेत. निवडणुकामुळे आचारसंहितेमुळे ते प्रकाशन लांबलं. हे जर पुस्तकाचं प्रकाशन झालं असतं ना, हे जे थकबाकीदार आहेत ना त्यांच्या सगळ्या सुरस कथा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर आता संजय मोरे जो आहे ना, 1 नंबरची कथा त्याची, 1 नंबरची. घोडकीची कथा 13 नंबरची आहे या पुस्तकामध्ये. ते पुस्तकं वाचून बघा. आणि तो तिसरा कोण आहे, खकेची कथा 17 नंबरची याच्यामध्ये. हे टॉप 20 आमचे जे थकबाकीदार आहे यांच्या सुरस कथा या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यावर पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा. आणखी एक सांगू इच्छितो मी, या पुस्तकामध्ये मी एक उल्लेख केलेला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मी जी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे संस्था प्रथम बाकी दुय्यम. त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे, समतामध्ये कामकाज करताना आम्ही कायम ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले. हे आज मी लिहिलेलं नाही, 6 महिन्यापासून हे पुस्तक लिहितो आहे सालकर. याच्यामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की प्रसंगी थकबाकीदारांचा रोष आहे, ते का पतसंस्थेत आहेत म्हणून त्यांना सांगतो मुद्दा. मी म्हटलं नाही संचालक आहे का पतसंस्थेत म्हणून त्यांचं नाव. यात मी म्हटलेलं आहे प्रसंगी थकबाकीदारांचा रोष हे आम्ही नेहमी पत्करतो. संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं, संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं म्हणजे पुण्य कमावण्यासारखं असतं असं मी मानत आलेलो आहे. परंतु थकबाकीदारांची थकबाकी वसूल झाली नाही, संस्था अडचणीत आल्यास, ठेवीदारांच्या ठेवी परत करता न आल्यास तो ठेवीदारांचा जो रोष पत्करावा लागतो हा रोष तळतळाट असतो. थकबाकीदारांचे जे वसुलीची कारवाई असते ना तो राग असतो. पण ती वसुली जर केली नाही, ठेवीदारांच्या ठेवी जर परत दिल्या नाही तर तो तळतळाट असतो. त्याच्यामुळे थकबाकीदारांचा कितीही रोष पत्करण्याची आमची निश्चितपणे तयारी आहे. समताचा जो वसुली पॅटर्न आहे हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. अनेक पतसंस्था हा समता पॅटर्नचा अवलंब त्यांच्या वसुलीमध्ये करत असतात. नाही पत्करता 7 बाई मर्चंट होती. नाही पत्करता 7 बाई मर्चंट होती. हां, नाही पत्करता 7 बाई बँक होती.
पुण्य कमवायचं काम चालू आहे बा तुमचं. पुण्य आणि हे पुण्य माझ्या निश्चितपणे कामाला येणार आहे. कोपरगावची जनता हे सुज्ञ आहे. हसता येतो त्यांच्यावर लोक जे काही फोन येत आहेत मला अशा प्रकारचे बालिश आरोप करतायत. त्यांचे खरं सल्लागार कोण आहे? त्यांचे ते सल्लागारांची यांची कीव येते हो. कशा सल्लागारांचा सल्ला ते घेत आहेत. आणि याच्यामध्ये आणखी एक मी सांगू इच्छितो, हे तर दिलं, या सल्ल्यामुळे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. कमळाच्या चिन्हावर त्यांना 30 उमेदवारसुद्धा उभे करता नाही आले. आमचे 30चे 30 उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे आहे आणि येत्या 21 तारखेला 30 घड्याळ्याचे उमेदवार आणि मी नगराध्यक्ष होणार ही पक्की खुणगाट त्यांनी सुद्धा बांधलेली. आणि त्याच्यामुळे विकासावर काही बोलता येत नाही म्हणून असे वैयक्तिक आरोप जे काही करतायत या आरोपांचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो. आणि जे जे आरोप करतायत त्यांचा तर बेत आम्ही नक्की पाहणार आहोत. म्हणजे सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर जे व्हायरल करतायत त्यांच्यावर सुद्धा आम्ही फौजदारी कारवाई निश्चितपणे करणार आहोत. तर आतापर्यंत पत्रकारांनी समताला जशी साथ दिली तशी यापुढेही द्यावं एवढीच विनंती. धन्यवाद.